बस इतके वर्ष मी माझं जग या मुलाभोवतीच फिरत होतं. याला माझं असणं, माझं अस्तित्व, मग आई असू दे का बाबा असू दे, हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि आता हा मोठा झाला, आता मी काय करू? टॅरो रूपी पत्त्यांच्या पिसाऱ्यात या रंगूया, अंतर्मनाच्या गुजगोष्टी मनाच्या संगे करूया. जयंतीने मस्त सुरुवात. हॅलो. हॅलो. आणि जयंती त्याला सगळेच ओळखतात. आय नो आपला पहिला पॉडकास्ट. हो. आणि टॅरो काय असतं हेही आपण सगळ्यांना बरोबर सांगितलेलं हो. आहे. तर मला असं विचारायचं जयंती, आत्ता जे काही तू म्हणालीस की मन हा विषय आणि मनातनं, आता हे बघ, मी ज्या अर्थी अंतरंग आणि मन म्हणलं तर मन हे नात्यांशी रिलेट होतं. कुठेही आपण म्हणलं ना की आपण एखाद्या मैत्रिणीवर नाराज होतो, एखाद्याने आपल्याला काही बोललं की आपण हर्ट होतो. हे कशामुळे होतो? तर मनामुळे. म्हणजे मन हे आपल्या अंतरंगाचं प्रतिबिंब आहे. मी परत पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगते की आम्ही जेव्हा टॅरो रीडिंग करतो तेव्हा टॅरो रीडिंग हे भविष्यकथनाचा विषय नसून हा प्रॉब्लेम सॉल्विंग टूल आहे आणि तो टूल प्रमाणेच वापरला जावा. मी हे आता मुद्दामून कॅमेऱ्यात बघून सांगितलं कारण कसं आहे माहिती आहे का की टॅरो कार्डबद्दल लोकांच्या मनामध्ये अजूनही भरपूर काय आपण म्हणू ग्लॅमरायझेशनमुळे लोकांना एक वेगळ्या दृष्टिकोनाने लोक त्याच्याकडे बघतात. पण ॲज अ रीडर आम्ही टॅरो रीडिंग करताना काय करतो, आता जेव्हा नात्यासारखा विषय येतो की नात्याला अनेक कंगोरे आहेत, मग ते आई मुलाचं असेल, नवरा बायकोचं असेल, मित्रमैत्रिणीचं असेल, कलिगचं असेल, जिथे कुठे ह्युमन रिलेशन्स येतात, जेव्हा माणसं एकमेकांबरोबर काम करतात, एकमेकांबरोबर शिकतात, एकमेकांबरोबर राहतात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिथे तुमचा एकमेकांशी असतो तो संवाद. मग तो संवाद म्हणजे कसा असतो, जसं मी म्हटलं की टॅरो म्हणजे काय, रीडिंग म्हणजे काय, तर आपण त्या माणसाचा अंतरंगाचा वेध घेतो, आपण त्याचे व्हायब्रेशन चेक करतो. आता माझं आणि तुझं आपण म्हणतो की अरे काय सूत जमलंय, यांचं सूत जमलंय म्हणजे काय, तर त्या दोन व्यक्तींचं एकमेकांशी व्हायब्रेशन कुठेतरी मॅच होत आहेत, कुठेतरी त्यांची हे बघ, प्रत्येक माणसाचं प्रत्येक माणसाशी 100% जमतंच असं नाही, प्रत्येकामध्ये प्लस मायनस असतातच. पण मॅक्झिमम तुमचे जेव्हा प्लस पॉईंट एकमेकांशी जुळतात किंवा तुमचे विचार किंवा तुम्ही एखाद्याशी कम्फर्ट झोनमध्ये जाता तेव्हाच तुम्हाला तुमची त्याच्याशी मैत्री होते. पुढे आता काही ठिकाणी म्हणजे आता मैत्री म्हणलं तर प्रत्येक नात्यात मैत्रीमध्ये आपण काय विचार करतो, टॅरो रिडिंगमधनं तू बघितलं तर टॅरो रिडिंग तुला काय सांगतं की एखाद्याची मैत्री आई मुलाचीही असू शकते, मैत्री नवरा बायकोचीही असू शकते. मैत्री ही कन्सेप्ट खूप मोठी आहे. आपल्याकडे फक्त ते टॅगलाईन जोडल्यासारखं की मैत्री म्हणजे मैत्री, मग नवरा बायकोचं नातं म्हणजे नातं, तर ते नवरा बायको हा टॅग आहे, पण नवरा बायको चांगले मित्रमैत्रिणीसुद्धा असू शकतात ना. तर टॅरो रीडिंग करताना आम्ही ॲज अ रीडर एखादा माणूस जेव्हा आपल्याकडे एखादा प्रश्न घेऊन येतो तेव्हा आम्ही त्याला त्या प्रश्नामध्ये त्याच्या नात्यामध्ये कुठे काय बिनसलंय ते शोधून ते त्याला पटवून देऊन, हे बघ मी परत पुन्हा सांगते की टॅरो रीडिंग हा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या माणसाचा ॲक्सेप्टन्स वाढवायचं काम आम्ही करत असतो. सो काही गोष्टीमध्ये आपण कमी आहोत तर ती उणीव आपण भरून काढू शकतो का, हे आपल्याला टॅरो रीडिंगमध्ये बघायचं असतं. तर आता टॅरो रीडिंगमध्ये रिलेशनशी रिलेटेड भरपूर स्प्रेड्स आहेत, म्हणजे काही नवरा बायकोसाठी आहेत, मुलांसाठी आहेत. सो वेगवेगळ्या प्रश्नानुसार वेगवेगळ्या वयानुसार त्याच्याकडे आपण बघतो. कार्ड्स तीच आहेत पण त्याचे कंगोरे अनेक आहेत. आता समजा की तू आणि मी खूप छान मैत्रिणी आहोतच, तर आपल्या मैत्रीमध्ये आपल्याला असं वाटलं की ही मला प्रत्येक गोष्ट सांगते पण हिनी हे मला सांगितलं नाही. हे एखादी छोटी गोष्ट की ती माझ्यासाठी खूप छोटी असते की ती मेन्शन करावी इतकी महत्त्वाची नसते, पण समोरच्याला असं वाटत असतं की हिनी मला ही एवढी छोटी गोष्ट पण मेन्शन केली नाही. हा जेव्हा मैत्रीमध्ये हे येतो तेव्हा कुठेतरी आपण हे बघ, प्रत्येक नात्याला, मग तो नवरा बायकोचा असू दे, आईवडिलांचं असू दे, मुलात एक फाईन लाईन असते. ती फाईन लाईन तुम्हाला ओळखता आली पाहिजे. ती फाईन लाईन ओळखली नाही ना की नात्यांमध्ये ताण निर्माण होतात. ॲज अ रीडर आपल्याला तो ताण कमी करायचा असतो. मग आपण काय करतो की समजा आपल्याकडे एखादा माणूस आला, म्हणजे एक फॅमिली आली
ते त्यांच्या मुलासाठी स्थळ बघतात. स्थळ बघतात म्हणजे ऑलरेडी त्यांच्या मुलांनी किंवा मुलींनी एखाद्या व्यक्तीला पसंत केलेलं आहे स्वतःसाठी, कारण त्यांना एकमेकांबद्दल कम्पॅटेबिलिटी वाटते आणि त्यांना असं वाटतं की आपण आपलं आयुष्य एकमेकांबरोबर चांगल्या पद्धतीने घालवू शकू. पण आई वडिलांना असं वाटतं की नाही, कधी कधी की माझा मुलगा बावळट आहे किंवा माझी मुलगी बावळट आहे, ह्याला फसवलं. हा एक आई वडिलांचा ग्रह असतो आपल्या मुलांबाबत, कारण की आई वडील असतात तर ते आपल्या मुलाला प्रोटेक्ट करत असतात. कधी तेच आई वडील असं म्हणतात, नाही ही आमच्या पैशाकडे बघून हिने आमच्या मुलाशी किंवा या मुलांनी आमच्या मुलीशी हे केलंय. तर अशा वेळेला आपण एक रिलेशनशिप स्प्रेड मांडतो की ज्याच्यामध्ये आपण त्या आईबाबांना सांगत असतो की हे मुलं एकत्र का आली आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे कंगोरे बघतो. एक आपण बघतो की हे बघ, कुठलंही नातं जेव्हा लग्नाविषयी, मी आता हे स्पेसिफिकली लग्नाविषयी बोलते, तर तिथे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक या तिन्ही बाबींचा विचार केला जातो लग्न जुळवताना. माणसाच्या म्हणजे जेव्हा नवरा बायकोच्या नात्यामध्ये या 3च गोष्टींमुळे ताण येत असतो. हे बघ, मैत्रीमध्ये हा ताण आला तरी कसं आहे की ना, कधी कधी नाही बोलली माझ्याशी तरी जाऊ दे असं म्हणून माणसं पुढे निघून जातात. म्हणजे तो आपण काय म्हणतो की हा ठीक आहे, नाही जमलं, आपलं पटलं, आपण पुढे पुढे निघू म्हणून त्या गोष्टी आपण एवढ्या मनावर घेत नाही. पण जेव्हा ते लग्न होतं, जेव्हा ते नातं असतं, तेव्हा या गोष्टींचा तुमच्या नात्यावर प्रचंड ताण असतो. सो ॲज अ रीडर आम्ही काय करतो की मुलाला सांगतो की तू, म्हणजे आता आई बाबा आहेत, इथे आपण लग्न जमायच्या आधीच्या कन्सेप्टवरती आहोत. तर त्या आईबाबांना सांगतो की तुम्ही 3 कार्ड मुलासाठी आणि 3 कार्ड मुलीसाठी द्या. मग ते 3 कार्ड्स जेव्हा आपल्यासमोर येतात ना, तेव्हा आपण त्यांना म्हणतो की पहिल्या गोष्ट आपण बघतो की ही लोक मानसिकदृष्ट्या एकमेकांकडे काय म्हणून बघतायत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत. ते बघितल्यावर आपण बघतो की आई बाबांना असं वाटतं की मे बी हे शारीरिक आकर्षण आहेत, मुलं अजून खूप लहान आहेत हा डिसिजन घ्यायला. मग हे खरं शारीरिक आकर्षण आहे का काय आहे. आणि तिसरी गोष्ट की अजून माझा मुलगा वेल सेटल्ड झाला नाही, तो स्वतःची जबाबदारी घेऊ शकेल का, किंवा ती काही नोकरी करत नाही मग ती करू शकेल का, ही तिसरी आर्थिक बाजू तिथे येते. मग त्यावेळेला आपण तिन्ही बाजूला काय कार्ड्स येतात त्याच्याप्रमाणे ते आपण व्यवस्थित समजून घेऊन त्या आईवडिलांना आपल्याला ते कन्व्हे करायचं असतं की हे बघा, थोडा मुलांवर विश्वास ठेवा, तुम्ही हे जे काय बोलताय हे सगळं तुम्ही मुलांचं चांगलं व्हावं म्हणून बोलताय. ते काय ती मुलगी आहे म्हणजे ती परकी आहे म्हणून तिच्याबद्दल कुठला आकस आहे म्हणून ते बोलत नसतात. ते बोलत असतात ते फक्त ते स्वतःच्या मुलाच्या अँगलमधनं प्रोटेक्शन म्हणून. आणि बरेच वेळा कसं असतं माहिती आहे का की आपण म्हणतो की आम्ही 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये होत, आम्ही 2 वर्षांनी लग्नाचा डिसिजन घेतलाय वगैरे, पण ॲक्च्युली स्पीकिंग ते खरंच 2 वर्ष एकमेकांशी खरं बोलत असतात का ते म्हणजे आपण जो म्हणतो गुडी गुडी पीर, की काही झालं तरी प्रत्येकजण एकमेकाला इम्प्रेस करण्यामध्येच वेळ घालवतो आणि ह्याच्यामध्ये खरी पर्सनॅलिटी पुढे कधी दोघांची एकमेकांच्या 100% येत नाही. बऱ्याच केसेसमध्ये 100% येतच नाही. पण काय होतं, 80% आली समोर, पण ते हिडन 20% असतात ना, ते लग्न झाल्यावर जेव्हा समोर येतात तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टींच्या आपण म्हणू विचार करायची, ॲक्सेप्ट करायच्या पद्धती बदलत जातात. मग तू मोर ऑफन तू सगळीकडनं शब्द आहे, हे हा ना आधी असा नव्हता, हा आता असाच करतो, ही ना आधी अशी नव्हती आता ही असं करते, पण ती अशीच होती. पण तुला डोळसपणे तिला त्या पद्धतीने बघायची गरज वाटली नाही. तुम्हाला जे वाटलं, जे तुमच्या त्यावेळेच्या फिलिंग्स होत्या त्याच्यावरनं तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये कंटिन्यू केलेलं आहेत ना. तो त्यावेळेला काय होतं, जेव्हा असं एकमेकांवरती की हा असा नव्हता तेव्हा समजायचं कुठेतरी नात्यामध्ये ताण येतोय. तर जसं मी तुला म्हणत होते की आई वडील आले तर आपण त्यांना सांगू शकतो की हे बघा, मानसिकरित्या हे असं असं आहे, पण काही हिडन गोष्टी दोघांनी एकमेकांपासून लपवल्यात, तर त्यांना सांगा की तुम्ही अजून 4 दिवस भेटा, अजून म्हणजे 4 दिवस इन द सेन्स थोडा अजून वेळ घ्या, जे काय आहे ते 100% एकमेकांची क्लॅरिटी ठेवून पुढे जा. शेवटी कसं असतं की नात्यामध्ये क्लॅरिटी असेल ना तर मग ॲक्सेप्ट करायला वेळ लागत नाही. पण जिथे कुठे थोडीशी सुद्धा फसवणुकीचा, म्हणजे खरं तर ती फसवणूक नसते, कारण ती दोघांनीही काहीतरी लपवलं एकमेकांपासून. म्हणजे दोघांनी एकमेकांना फसवलंय का, तर नाही, पण दे आर नॉट विलिंग, किंवा त्यांना तो अजून एकमेकांबद्दल कॉन्फिडन्स येत नाही म्हणून ती बाजू ते एकमेकांपुढे मांडत नाही आहे. शारीरिकदृष्ट्या तर बरेच वेळेला असं होतं की एकमेकांबद्दल असलेल्या शारीरिक आकर्षणामुळे कदाचित ते जवळ आलेले असतात,
पण ते त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं, कार्ड्स आपल्याला सांगतात की हे काय मनाने एकत्र आलेले नाहीत, हे शरीरासाठी म्हणजे शरीर हा मोठं ठेवून दिसणं, लुक्स ह्यानी जवळ आलेले. तर ते अतिशय क्लिअर इंडिकेशन आपल्याला तिथे कार्ड्स देतात. मग त्यावेळेला आपण त्यांच्या आईवडिलांना सांगू शकतो की त्यांना ते तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ह्या अँगलनी त्यांचा विचार चालू आहे, त्यांना अजून त्यांच्या नात्यावर काम करायची गरज आहे. तर तुम्ही नकार देऊ नका, पण थोडंसं त्यांना अजून एक 6 महिने लग्न किंवा जे काय असेल ते पुढे ढकलायला सांगा. आणि ह्याच्यात तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करा की तुम्हाला खरंच एकत्र यायचं असेल तर शारीरिकदृष्ट्या एकत्र येणं म्हणजे आयुष्य नाही. हे आईवडिलांनी सुद्धा मुलाशी बोलायची गरज असते. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे काय होतं माहिती आहे का की फिजिकल रिलेशनशिपवरती आईवडील किंवा मुलाशी किंवा मुलीशी बोलत नाहीत. तर तिथे सुद्धा थोडासा आईवडिलांकडे, कारण की हा ग्रूमिंगचा एक भाग आहे. हां, आईवडील मुलाला जेव्हा वाढवतात तेव्हा ते त्याला ग्रूम करत असतात. मग ठीक आहे, मान्य आहे मला की आई नाही बोलू शकत किंवा वडील कुठेतरी हेजिटेट होत असतात, पण एक बेसिक गाईडलाईन तरी तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. हे पूर्वीच्या काळी हा प्रकार नव्हता, पण मी आत्ताच्या याच्यामध्ये बोलती आहे जेव्हा आपण सगळे सोशल मीडिया आणि यामुळे आपण एकमेकांशी बऱ्यापैकी ओपन आहोत म्हणजे गोष्टींबाबत. म्हणजे अगदी बाबांना त्याला असं सांगायची गरज नाही, अरे हे असं असतं किंवा कसं असतं, किंवा आईला मुलीला असं काही सांगायचे. तू पण एखाद्या नात्याबद्दल तिथे काय फिलिंग्स असले पाहिजेत हे तरी पोहोचवले पाहिजे. गंमत काय होतं की मी आता रीडिंग करताना ना खूप वेळा बघते की लोक लग्न करून एकत्र येतात, शारीरिकदृष्ट्या एकत्र येतात, पण त्यांची मानसिकरित्या एकमेकांशी कुठेही सूर जुळलेले नसतात. त्यामुळे नात्यामध्ये भरपूर ताण येतो. नाही, आता कदाचित हा पॉडकास्ट ऐकताना लोकांना ही गोष्ट क्लिअर झाली आहे की आपण अशा नातेसंबंधांबद्दल बोलतोय, स्पेसिफिक कपल्स किंवा कंपॅनियन, हां, की ज्यांना थोडेफार काही इश्यूज आहेत आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी ते टॅरो रिडिंगची मदत घेतात. मग त्यावेळेस आपण कुठल्या अँगल्सनी या सगळ्या गोष्टी मांडतो. परत या विषयावर येते मी. जे तू म्हणाली सत्ता की शारीरिकदृष्ट्या एकत्र आलेले असतात, राहण्याच्या इकॉनॉमिकल आपण म्हणूया. आता आपण आर्थिकला आलो तर आर्थिकमध्ये कसं असतं की मुलगी खूप सधन घरात नाही, मुलगाही खूप सधन घरात नाही, तर मग त्यावेळेला प्रॉब्लेम येत नाहीत, कारण त्यांची एकसारखी बॅकग्राऊंड असते. पण म्हणजे जसे आई बाबा म्हणले की आमच्या पैशाकडे बघून हे लोक लग्न करतात, तर ते आपल्याला लक्षात येतं की ह्या मुलीचा या मुलामध्ये किती इंटरेस्ट आहे पैशामध्ये, किंवा या मुलाचा मुलीत किती इंटरेस्ट आहे पैशामध्ये किती, ते आपण त्या वेळा त्या कार्ड्स बघून ते आपण त्यांना क्लिअर करतो. पण मोस्ट प्रोबेबली कसं होतं ना की मुलीचा एक मुलगी म्हणून तुला काय अपेक्षा आहे तुझ्या पार्टनरकडनं, की मी ज्या लाईफस्टाईल आता मी जगती आहे तर ती किमान ती मेंटेन व्हावी. फार हाय नाही पण किमान त्या सगळ्या गोष्टी मला मिळाव्यात ही त्या मुलीची अपेक्षा असते. मुलाची अपेक्षा काय असते की मी जे काय मिळवतो त्याच्यामध्ये मी हिला एवढे दिवसात शी शुड बी हॅपी इन दॅट. पण ह्या गोष्टी एकमेकांशी आधीच बोलल्या गेल्या पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सुद्धा, की मला ॲटलिस्ट माझं स्टँडर्ड ऑफ मी कसं असतं माहिती आहे का की काही ठिकाणी मुलीला आणि मुलाला दोघांनाही आर्थिक लेवलवर ॲडजस्टमेंट करावी लागते आणि ती त्यांनी केलीच पाहिजे जर त्यांना एकत्र राहायचं आहे. पण बऱ्याच केसेसमध्ये असं दिसतं की त्यांना ती ॲडजस्टमेंटच करायची नसते आणि मग त्यांना असं वाटतं. आणि कसं असतं की आता न्यूक्लिअर फॅमिलीचा जमाना आहे. आता तू बघशील तर तुला खूप कमी जॉईंट फॅमिलीज दिसतील. जॉईंट फॅमिलीमध्ये कसं आहे की बाबा आहेत, आई आहे, अजून कोणी आहे, त्यामुळे तो पैशाचा सगळा व्यवहार जो असतो ना तो सगळ्यांमध्ये डिवाइड होतो आणि त्यामुळे कोणावरही ताण नाही येताना त्या घराचं एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन होतं. पण आत्ताच्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये तुम्ही जेव्हा घर घेता तेव्हा तुमचा मेजर, ठीक आहे तुमची खूप चांगली परिस्थिती असेल आणि स्वतःचं आधीच घर असेल तर प्रश्न येत नाही, पण जेव्हा तुम्ही स्वतः नवीन घर घेता तेव्हा लोन जेव्हा मागे लागतं तेव्हा त्या मुलाच्या हातात ॲक्च्युअल किती पैसा राहणार आहे, त्यातनं आपण काय मेंटेन करू शकणार, या सगळ्या गोष्टींचा आर्थिकदृष्ट्या सुद्धा होऊ घातलेल्या मुलींनी विचार करावा. म्हणजे त्यांनी काहीतरी कोणावर तरी अवलंबून किंवा कुठल्या तरी भ्रमामध्ये पुढे जाऊ नये असं माझं म्हणणं आहे. आता जेव्हा मी तुला म्हणलं ना की आता हे आपण बोललो होऊ घातलेल्या किंवा कपल्सबद्दल, आता म्हणजे लग्न व्हायच्या आधीची स्टेप पाहिली, आता आपण बघूयात की लग्न झालंय. पण आधी मी तुला एक विचारते, जस्ट माझ्या मनात प्रश्न आला पटकन म्हणून,
की आता सॅलरीज तेवढी असते बऱ्याचदा. हो ना. बऱ्याचदा की हा कॉन्सेप्टच डोक्यात नसतो काही जणांच्या किंवा, आणि मग तरीही अगं सॅलरी खूप आहेत पण त्यांचे खर्चही खूप आहेत ना. मग कुठले खर्च गरजेचे आहेत आणि कुठले खर्च गरजेचे नाही आहेत हेच त्यांना कळत नाही आणि मग प्रॉब्लेम सुरू होतात. इट इज नॉट लाईक दॅट की त्यांना पैसा मिळत नाही आहे, त्यांचा प्रॉब्लेम आहे की तो कसा खर्च करायचा आहे हेच त्यांना समजत नाही आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतात. आता समजा आता हे बघ, आपण आता स्थळाबद्दल बोललो, आता पुढची स्टेप की चला लग्न झालं, मुलगा मुलगी एकत्र राहायला लागले, ते नवरा बायको झाले. मग आपण जेव्हा कार्ड्स बघतो तेव्हा आपण बघतो की नवऱ्याच्या बायकोकडनं, हे बघ आता इथे मी म्हणजे मुलगा मुलगी म्हणत नाही हा, इथे मी स्पेसिफिकली नवरा आणि बायको हे 2 शब्द वापरते की नवऱ्याच्या बायकोकडनं, आपण म्हटलं तसं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक. तर नवऱ्याच्या बायकोकडनं काय अपेक्षा आहेत आणि बायकोच्या नवऱ्याकडनं काय अपेक्षा आहेत मानसिक दृष्ट्या. म्हणजे कधी कधी असं असतं की मुलगी खूपच डॉमिनेटिंग आहे आणि मुलगा तेवढा डॉमिनेटिंग नाही आहे, तो ओके ह्याचा आहे, तर त्या मुलाला ते कितपत झेपतो किंवा ह्या डॉमिनेशनचा त्या मुलावर काय परिणाम होतोय, त्या नवरा म्हणून त्याच्यावर काय परिणाम होतोय. कारण की ते डॉमिनेशन फक्त त्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये जरी असलं ना तरी त्याच्यावरती कमेंट करणारे आजूबाजूला खूप लोक असतात. म्हणजे आपल्याकडे तू जुन्या पिक्चर्समध्ये किंवा सिरियलमध्ये की हा बायकोचा बैल झाला, ही अतिशय काय म्हणतो म्हण आहे ही आपल्या ह्याच्यामध्ये. पण मग त्या म्हणीचा म्हणजे म्हणण्याचा अर्थ त्या मुलावरती त्याचा काय परिणाम होतो ह्याचा कधी कोणी विचार केला आहे का. मग त्या म्हणण्यामुळे त्यांच्या नात्यात काही ताण येतो ह्याचा विचार कोणी केला आहे का. आणि कदाचित म्हणजे मी कार्ड्स बघताना ना मला बरेच वेळा असं लक्षात आलं आहे की मुलं जेव्हा वेगळी होतात तेव्हा ती म्हणजे त्यांना तो एक कॉन्फिडन्स येऊन म्हणजे हे बघ नवीन लग्न झालंय, थोडीशी त्या दृष्टीने मॅच्युरिटी येऊन ते आयुष्यात सेटल होईपर्यंत थोडा वेळ लागतो. पण त्यावेळा जर बायकोला जाणवलं की आपल्या नवऱ्याला लोक उल्लू बनवत आहेत किंवा आपला नवरा काही डिसिजन घ्यायला हेजिटेट होतो आहे, तर त्यावेळा ती ॲग्रेसिव्ह होऊ शकते टू प्रोटेक्ट संसार. म्हणजे प्रत्येक वेळा ती डॉमिनेटिंग आहे म्हणजे वाईटच आहे किंवा तो डॉमिनेटिंग आहे म्हणजे वाईटच आहे. आपल्याकडे डॉमिनेशन या शब्दाला ना खूप वाईट अँगलनी बघितलं गेलेलं आहे. सो तो डॉमिनन्स कुठनं आला, तो का आहे हे बघितलं गेलं पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम तो डॉमिनन्स असताना किंवा तो ॲग्रेशन इन एनी फॉर्म एकमेकाच्या नात्यावर काय ताण येतो ह्याचा विचार नवरा बायकोनी बोलून सॉल्व्ह केला पाहिजे. पण त्या डॉमिनन्समुळे बोलणं बंद होतं आणि बोलणं बंद झाल्यामुळे नात्यामधला ताण वाढत जातो. किंवा बायकोला एखादा नवरा बायको आहेत की त्या बायकोला ना नवऱ्याला असं वाटत असतं की बायकोनी मला सगळं बोलून एक्सप्रेस करावं आणि बायकोला एक्सप्रेशन नावाची काय म्हणते गोष्टच माहिती नसते. म्हणजे तिला असं वाटत असतं स्वभाव नसतो. मग त्यावेळेला काय होतं की मग तो मानसिक ताण आला की अरे मी हिला एवढं बोलतो पण ही तर माझ्याशी काही बोलतच नाही. म्हणजे न बोलता येणं हा तिचा ड्रॉबॅक जरी असला तरी याचा अर्थ असा नाही ना की ती त्याच्यावर प्रेम करत नाही किंवा फक्त तिला ते तुझ्यासारखं बोलून दाखवता येत नाही. मग अशा वेळेला त्या नवऱ्याला आपल्याला सांगावं लागतं की तुला जे अपेक्षित आहे ना ते तिच्याकडनं होत नाही आहे, कारण तो तिचा मूळ स्वभाव नाही आहे. आणि त्या बायकोला पण आपल्याला समजायला लागतं की रोज तू हे बोलणं आणि करणं अपेक्षित नाही आहे बाई, पण कधी स्पेशल म्हणजे तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे, तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्या दिवशी तरी थोडीशी एक्सप्रेस हो. मग ती फुलं देते पण त्याला ती फुलं नको आहेत. त्याला अपेक्षा आहे की तिने म्हणावं की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा नाही तुझ्यामुळे मी समथिंग की जे त्याला एक हे सुखावेल, मन त्याचं सुखावेल. सो हा मानसिक हे झाला. म्हणजे इथे काय असतं की एक्सप्रेस करणं मानसिकरित्या प्रत्येकाची गरज वेगळी असते. हे झालं नवरा बायकोचं. आता आई आणि मुलाचं, आता मानसिक नातं आहे आई आणि मुलाचं. मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा मुलं आईचा पदर पकडत असतात किंवा त्यांना झोपताना आई लागते किंवा त्यांना खाताना आईच शेजारी बसायला लागते. त्या स्टेजमध्ये आई स्वतःला विसरून त्या मुलामध्ये प्रचंड इन्व्हॉल्व झालेली असते. तो मुलगा हळूहळू हळूहळू मोठा होत जातो. मग आई आणि मुलाच्या नात्यामध्ये मूल मोठं होण्याचा आनंद आईला आहे, डेफिनेटली तो असतो. पण एका स्टेजला अशी वेळ येते की आता त्या
फुलपाखराला उडायचं आहे. तो या घरातल्या कोशातनं बाहेर पडून तो फुलपाखरू झाला आणि तोही उडणार आहे, मुलगा असू दे का मुलगी असू दे. मग त्यावेळेला काय होतं की त्या मुलांचा आपल्या आईशी असलेलं नातं थोडंफार बदलतं. नॉर्मली मुलांना आईने जवळ घेतलेलं किंवा खांद्यावर हात ठेवलेला, ज्या गोष्टी आवडायच्या ना त्या अचानक त्यांना त्या नकोशा होतात. पण त्या मुलांच्या दृष्टीने ते बरोबर आहे, कारण किती मोठी होत आहेत, त्यांना हे समजत नाही की आपली आई कशातनं जातीये, कारण त्यांना ती विजन त्यांना असायचं काही कारणच नाहीये. पण ॲट द सेम टाइम ती आई मानसिकरित्या कुठेतरी डिस्टर्ब होते. ती डिप्रेशनमध्ये जात नाही, पण एक बाजूला आनंद मूल मोठा होत असल्याचा आणि एक बाजूला आनंद की इतके दिवस इतके वर्ष मी माझं जग या मुलाभोवतीच फिरत होतं, याला माझं असणं, माझं अस्तित्व, मग आई असू दे का बाबा असू दे, हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि आता हा मोठा झाला, आता मी काय करू. म्हणजे असं आहे का की त्या मुलाचं आईवर प्रेम नाही आहे किंवा आईचं मुलावर प्रेम नाही, ते आहे, पण आता इथे व्यक्त होण्याची गरज आहे. मग अशा वेळेला आई नाही पण बाबांनी, आणि बाबा असतील तिथे आईनी त्या मुलाशी कुठेतरी कम्युनिकेशन केलं पाहिजे. तो मानसिक ताण जो त्यांच्यामध्ये आनंद दुःख हो येतात ना. बऱ्याच वेळा कसं होतं की बायका म्हणतात की आता मी करू काय, आय एम लॉस्ट, आता मी कसं जगू. तो हे बघ, ही मूवमेंट आहे, हा थोडासा स्पॅन आहे ॲक्सेप्ट होऊन आपण आपल्याला बिझी करून पुढे निघण्यामध्ये. पण तो प्रत्येक बाईच्या, म्हणजे मी जेवढे काय रीडिंग केले त्या ह्याच्यामध्ये खूप बायकांना हा सुद्धा ताण जाणवतो आणि तो त्यांना मानसिकरित्या खूप हलवून जातो. म्हणजे त्यांना मूल वाढण्याचं दुःख नाही आहे, पण आता मी काय करू हा प्रश्न त्यांच्या भोवती. मग अशा वेळा मुलांनी फक्त मी असं नाही म्हणते की मुलांनी यायला चिकटून बसावं किंवा काय, पण एकदा आई तू कशी आहेस ग, मी आहे हा तुझ्याबरोबर, बास. ह्याच्यापेक्षा जास्त त्या बाईला काहीही नको आहे. ही त्या बाईची मानसिक गरज आहे. जेव्हा तुझी मानसिक गरज होती, तुझी आई तुझ्याबरोबर होती, तुझे बाबा तुझ्याबरोबर होती, पण आता तू मोठा होत असताना आणि ते कुठेतरी एका वयाच्या वेगळ्या टप्प्यावर जात असताना आई मुलगा म्हणजे आई वडिलांच्या नात्यामध्ये मुलांनी आई वडिलांना कसं सपोर्ट करावं ह्याच्यावर सुद्धा आपल्याकडे बोललं जायची गरज आहे. नाहीतर मी बरेच घरामध्ये, म्हणजे मी खरंच बघते आजूबाजूला की मुलं आई वडिलांवर खेकसतात. आई हे काय ग, लांब उभी राहा, आई लांबव ना. म्हणजे हे बघ, त्यांना ते मोठं होत असताना आता आई वडिलांपेक्षा आपण मोठं होतं, आपण काहीतरी वेगळं होतं असं हे फिलिंग आहे. त्यामुळे त्यांचंही काही चुकत नाही, पण ॲप्रोच चुकतोय. मग तो ॲप्रोच म्हणजे आपली मुलं मोठी होतात आणि आता आपल्या मुलांना आपण शारीरिकरित्या जवळ आलेलं आवडत नाही आहे, हे सुद्धा आईवडिलांना ॲक्सेप्ट करायला वेळ घ्यावा लागतो. आणि मुलांना सुद्धा की नाही, एकदा तरी आपण आईला किंवा बाबांना 5 मिनटं त्यांच्याशी बोलून गेलो तरी तो मानसिक ताण येणार नाही आहे, हे सांगायची गरज मला खूप वाटते. त्यामुळे ही जेव्हा आपण म्हणतो ह्या अंतर्मनाच्या गोष्टी आहेत, आई असं जाऊन लोकांना नाही सांगू शकत की अहो बघा ना हा किती हिडीस करतोय मला, की ह्याला मी जवळ आलेलं. मग ती ते सगळं मनात दाबून ठेवते आणि ती मग विचार करते की हा खरंच माझ्यापासून लांब चाललाय का. म्हणजे तिला माहिती असतं, पण हे मन आहे. मग जेव्हा मन आपल्याशी वेगवेगळ्या, हे बघ आपण म्हणतो ना मन जे चिंते ते वैरी पण चिंतत नाही, तो प्रकार इथे सुरू होतो. त्यामुळे प्रत्येक नात्यातल्या प्रत्येक कंगोऱ्यावरती आपल्याला एकमेकांशी अतिशय चांगला सुसंवाद साधता येणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे आता म्हणजे नॉर्मली कसं रिलेशनशिपमध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक म्हणलं की लोकांना शारीरिक म्हणलं की सेक्स, तर तसं नसतं. नात्याप्रमाणे शारीरिक गोष्टी, शारीरिक गरजा ह्या बदलत जातात. जसं आपण आई मुलाचं म्हणतो तसं ऑफिसमध्ये की आपण बॉस आणि म्हणजे त्याच्या एम्प्लॉईजचे जेव्हा रिलेशन्स असतात, त्या बॉसनी काही येऊन तुम्हाला चिकटणं अपेक्षित नसतं. म्हणजे दॅट इज व्हेरी बॅड असं आपण की नाही तू जरा लांब राहा, हां, पण त्या बॉसनी तुम्ही काहीतरी केल्यावर ह्यांनी खूप छान केलं हो हे 4 लोकात म्हणणं आणि एक शाबासकीची थाप तुमच्या खांद्यावर देणं, थाप म्हणते मी की शाब्बास, तो त्याच्यासाठी तो शारीरिक इम्पॅक्ट असतो की मला सरांनी छान म्हणलं किंवा आपल्या गुरुने आपल्या डोक्यावरती खूप छान केल्याचा मुला म्हणून म्हणजे स्पर्श, या स्पर्शाला किंवा शारीरिक म्हणजे स्पर्श
मग तो स्पर्श कोणाचाही असू दे, प्रत्येकाला लिमिटेशन, सीमा आपल्याकडे आपल्या धर्मामध्ये आपल्याला घालून दिलेल्याच आहेत. आपल्याला आईवडील मोठं करताना आपल्याला स्पर्शाबद्दल लहानपणापासून सांगत आलेलंच आहे. त्यामुळे पण इथे जेव्हा आम्ही ॲज अ रीडर हे शारीरिक गोष्टी बघतो ना, तर तो शारीरिक म्हणजे आम्ही सेक्स बघत नाही. शारीरिक म्हणजे त्या माणसाला, हे बघ, गुरुनी डोक्यावर हात ठेवणं, आईनी डोक्यावरनं हात फिरवणं, बाबांनी खांद्यावर हात ठेवून मुलाला काहीतरी समजवणं, ह्या सगळ्या शारीरिक अप्रोच आहे. हा संवाद आहे. रिलेशनशिपमध्ये शारीरिक हा सुद्धा नुसतं शरीराचा हे न करता त्याच्याकडे एक संवाद म्हणून बघितलं पाहिजे. कम्युनिकेशन आहे ते तुमचं. तुम्ही मित्रमैत्रिणी भेटला की सगळीकडे, आज तुम्ही येता जाता रस्त्याने बघा, सगळे एकमेकांना मिठ्या मारत असतात. काय असतं ते? ही मिठी मारणं म्हणजे त्याच्यामध्ये की अरे माझा मित्र भेटला, हा आनंद असतो. त्याच्यामध्ये कुठे एकमेकांबद्दल शारीरिक ओढ नसते. त्यामुळे बघणाऱ्याचा दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा असतो जेव्हा इट कम्स टू नातं. करेक्ट आहे. मला नातं या विषयावर थोडं पुढे जायचं आहे, कारण असं आहे की हा मोठा विषय आहे आपला, जे आपण म्हटलं की ह्याच्यावर पुन्हा आपल्याला एक वेगळं सेशन करायचं आहे. आणि लोकांकडनं अपेक्षा आहेत की आपल्याला प्रश्न येतील. हो, मी तर येस, म्हणजे मी तर लोकांना आवाहन करीन की तुम्हाला, मी आता जे काही नातं या विषयावर बोलते, या विषयावर जे काही प्रश्न असतील, जे आतापर्यंत तुम्हाला कोणाला विचारता आले नाही आहेत किंवा तुम्हाला बोलायला कुठेतरी संकोच वाटलाय, भीती वाटत, असे सगळे प्रश्न मी तुम्हाला आमच्या या ह्याच्यावरती सेशनवरती तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि त्याची प्रत्येकाची उत्तरं मी तुम्हाला देईन. आता कसं असतं की काही वेळा काही गोष्ट पर्सनल असतात, तर त्यावेळेला माझा नंबर अस्मिताने तुम्हाला दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्याच्यावरती तुम्ही माझ्याशी संवाद नक्कीच साधू शकता. एक प्रश्न माझ्या मनात आलाय म्हणून इंटरप्ट केलं तुला, की नातं या विषयावर आपण बोलत होतो, आपण वेगळी वेगळी नाती सुद्धा उलगडणार आहोत. हो, स्टेप बाय स्टेप. ज्याचे आपण डिटेल सिरीजच आपली आता येणारच आहे आपली सिरीज. हो, तर नवरा बायकोचं नातं जे वेगवेगळ्या स्टेजेस मधलं आता आपण, किंवा आई मुलाचं नातं, ओल्ड एज हा जो एक विषय आहे, खरा मोठा विषय आहे, खूपच मोठा विषय बोलणार आहोत. येस, याच्यावरती डेफिनेटली आपण, म्हणजे त्याबद्दल तू सांग सगळ्यांना. हे म्हणायचं, हे बघा, आता जसं मी तुम्हाला म्हणलं की मी स्टेप बाय स्टेप पुढे आले बघा, जसं मित्रमैत्रीण, त्याच्यानंतर होऊ घातलेले नवरा बायको, त्याच्यानंतर नुकतंच लग्न झालेले, त्याच्यानंतर आई वडील, आई वडिलाचा पुढचा टप्पा असतो ओल्ड एज. मी जेव्हा या नात्याला स्पर्श केला ना, की मुलगा मोठा झाला किंवा मुलगी मोठी झाली की ते आई वडिलांना फिजिकली दूर करायला लागतात, तिथनंच सुरुवात होते की आता आपण आपल्या मार्गाने पुढे जायचं आहे आणि मुलं मुलांच्या मार्गाने पुढे जाणार आहेत. कारण प्रत्येकाच्या, हे बघा, दोन वेगळी वय आहेत, त्यांच्या दृष्टीने सेल्फ ग्रो व्हायच्या वेगळ्या गरजा आहेत. गरजा ॲज इन एव्हरीथिंग, जे काय गरजांमध्ये येतं ते, आणि आपल्या आता आपण सगळ्यांसाठी सगळं करून झाल्यावर आता आपण उरलोत आपल्यासाठी, आणि मग आपल्या काय गरजा आहेत, मग त्यावेळेला सहजीवन हे सुरू होतं. मग तिथे नवरा आणि बायको मुलं मोठी होताना, मोठी करताना भरपूर गोष्टी सॅक्रिफाईस करून एका स्टेजला पोचलेली असतात, आणि आता मुलांनी सुद्धा त्यांना त्यांचा वेळ द्यावा. बरेच वेळा आपण बऱ्याच घरांमध्ये बघतो की मुलं नातवंड सांभाळायला आईवडिलांकडे आणून ठेवतात. नातवंड सांभाळण्याबद्दल त्यांना दुःख नसतं, पण तुम्ही कधी असा विचार केलात काय, आत्तापर्यंतच्या धकाधकीत हे यांचं आयुष्य खरंच जगलेत का? मग अगदी म्हातारपण पणापर्यंत जायच्या आधी मुलांनी थोडासा आईवडिलांच्या ह्या गरजेचा सुद्धा विचार करावा की झालं, धकाधकीचं आयुष्य यांचं खूप झालं, आता आपण यांच्यासाठी काय करू शकतो ज्यामुळे ते थोडासा क्षण थांबून एकमेकांबद्दल विचार करतील. आता ते अशा स्टेजला असतात ना की तिथे त्यांना शारीरिक आकर्षण हा, म्हणजे सेक्स हा आउट होऊन गेलेला असतो. आता कुठेतरी ना ते दोघं जण आपापल्या परीने आपापला हे शोधत असतात. कुठेतरी ते अनालिसिस करत असतात की आपल्या आयुष्यात आपण काही करायचं राहून गेलं का, कुठे आपलं काही चुकलं नाही, म्हणजे चुकलं असेल तर ते आता आपण रेक्टिफाय करू शकतो का, आता आपण पुढच्या आयुष्यासाठी काय केलं पाहिजे. मग त्यांना सुद्धा एकमेकांशी हे डिस्कस करायला वेळ मिळाला पाहिजे की माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये
आपण एकमेकांना काय देणं आहे म्हणजे की काही कर्ज किंवा हे नाही, तर मी तुला काय देऊ की ज्यांनी तू आनंदी राहशील आणि तुला माझ्याकडनं काय पाहिजे ज्यांनी मी आनंदी राहील. कारण आता आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. आता लेट्स बी ऑनेस्ट, आता आपण आपल्यासाठी जगूया. म्हणजे आता त्या आईवडिलांचा मुलांची लग्न होऊन मुलं त्यांच्या मार्गाला लागल्यावरती पुन्हा पुनर्जन्म होतो स्वतःसाठी जगण्याचा, असं माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि मला परत पहिल्या प्रश्नावर जाते मी आपल्या, की 3 कार्ड आपण काढतो. हो. तर जेव्हा असं एखादं कपल येतं तुमच्याकडे, काही समस्या काही असू शकतात, हो, त्यांच्या इंटरनल एकमेकांशी असू शकतात, त्यांच्या कुटुंबाशी असू शकतात, नातेवाईकांशी, मुलांशी असू शकतात, नातवंडांशी असू शकतात. हो. तर या ह्याच्यात मला फक्त पर्स्पेक्टिव्ह विचारायचं आहे तुला, की ती 3 कार्ड काय तुम्ही मानसिकतेतनं बघता किंवा काय पर्स्पेक्टिव्ह असतो? हे बघ, मी जसं तुला म्हणलं की टॅरो काय आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टूल आहे. मी तुला माझी पद्धत सांगितली की मी त्यांना सांगते की तुमचा प्रश्न तुम्ही तुमच्या मनात ठेवून मला 3 कार्ड द्या. सो डायरेक्टली मी कारण मी त्यांना तो का विचारत नाही, कारण मला बघायचं की हे कुठे अडकलेत. जेव्हा ते 3 कार्ड्स काढतात तेव्हा त्या कार्डमध्ये कुठली कार्ड येत आहेत, कुठल्या वयाशी रिलेटेड जास्त कार्ड येत आहेत, कुठल्या, म्हणजे जसं मी म्हणलं की कप्स हे रिलेशनशिप दाखवतात, पेंटेकल्स पैसा दाखवतात, हे कुठल्या वळणावरती यांच्या कुठली कार्ड जास्त येत आहेत, त्याच्यामध्ये काय वयोगट येतोय, हे सगळं बघून मग आपण त्यांच्याशी बोलतो. त्यामुळे टॅरो कार्डमध्ये प्रत्येक वयाशी रिलेटेड, प्रत्येक प्रॉब्लेमशी रिलेटेड गोष्टींचा आपण विचार करतो. जसं आपण म्हणतो की सिच्युएशनल बेस असतं. त्यांचाच प्रश्न आहे, त्यांनीच काढलेला उत्तराला मी फक्त त्यांना ते वाचून दाखवते आहे. नो नाही, कारण कुठला प्रॉब्लेम फार लॉंग पिरियड पर्यंत नसतो. म्हणजे काही इम्पॅक्ट लॉंग टर्म होऊ शकतो. पण म्हणून तर आपण त्याला आत्ताच्या स्टेजमध्ये, जसं मी तुला म्हणलं की म्हणजे भूतकाळात केलेल्या चुका तुम्ही वर्तमानामध्येच तुम्हाला त्या सुधाराव्या लागतात, जेणेकरून तुमचा भविष्यकाळ चांगला जातो. जेव्हा ते आपल्याकडे आले, ते काही चुका ज्या होऊन गेल्यात त्या आपण बदलू शकत नाही, पण त्या त्यांना समजावून सांगून की इथे इथे तुमचं चुकतंय, इथे इथे तुम्हाला स्वतःमध्ये काही चेंजेस करायची गरज आहे, इथे इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे, आणि मग तुमचं पुढच्या गोष्टी भरपूर साऱ्या टळू शकतात. सो ते त्या फेजमध्ये आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांना त्या फेजमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे आणि नाही केलं पाहिजे हे त्यांना सांगतो. शेवटी करणं न करणं, करायचंय नाही करायचंय, मानायचंय नाही मानायचंय, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असतो. जेव्हा प्रेक्षकांशी तेव्हाही आपण म्हणतोय की ऍक्सेप्टन्स हा तुम्हाला ठेवायला लागतो, विश्वास ठेवायला लागतो, आणि नाती ही विश्वासावरती बेस असतात. ऍक्सेप्टन्स असेल तरच तुम्ही त्या विश्वासावर काम करू शकता की माझं चुकलं, यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कुठेतरी काहीतरी कमी केलं, तर ते तुम्हाला मान्य असलं पाहिजे. डिनायलवरती जाऊन आयुष्यामध्ये प्रश्न सुटत नाहीत, प्रश्नांना फेसच करावं लागतं. नाही, माझ्याबरोबर असं होणारच नाही, म्हणजे शिवाजी जन्मावा शेजारच्यांच्या घरी, असं आयुष्य पुढे जात नाही. तुमचे प्रश्न तुम्हालाच ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती काम करून ते सोडवावे लागतात, कारण ते तुम्ही क्रिएट केलेले आहेत, ते दुसऱ्या कोणी क्रिएट केलेले नसतात. सो मी तुम्हाला टॅरो रीडिंग हा मानसिक बेस आहे. हो, एक्झॅक्टली, कारण आपण त्या माणसाचे व्हायब्रेशन्स रीड करतो, मग त्याच्यात मानसिक, आर्थिक, शारीरिक सगळ्याच गोष्टी येतात. पण मन हा सुद्धा एक खूप मोठा कॉम्पोनंट आहे, जो तुमच्या आयुष्यावरती खूप सारे चांगले वाईट परिणाम घडवतो. करेक्ट आहे. तर आजचा हा गमतीचा आणि आमचा छान असा पॉडकास्ट झालेला आहे. गमतीचा मी अशासाठी म्हणते की ह्या खरं तर खूप काळजाला हात घालणारे विषय आहे हा, पण ते जर गमतीशीर पद्धतीने आपण सोडवले, आणि मला असं वाटतं जयंती, ते पुढच्या वेळेस ना आपण कार्ड घेऊन बसूया. हो, नक्की. कारण आजच्या पॉडकास्टला ज्या काही कमेंट्स येतील, एकतर त्याची उत्तर आपण देऊया. हो, प्रेक्षकांची नावं नसतील घ्यायची तर नाही, इथे कुठल्याही प्रेक्षकांची नावं घेतली जाणार नाहीत, कारण तो त्यांचा पर्सनल प्रश्न असतो आणि तो आपण पब्लिकली आणत नाही. त्यामुळे तुमची कोणाचीही नावं घ्या, आम्ही सिच्युएशन्सवर बोलू, आम्ही कोणाचीही नावं घेणार नाही. पण त्यामुळे ही खात्री बाळगून, हा विश्वास ठेवून तुम्ही तुमचे प्रश्न जरूर पाठवा. तुमची कुठेही नावं घेतली जाणार नाहीत. आणि कार्ड घेऊन अशासाठी मी म्हणते
की त्यांना प्रॅक्टिकल एक आपल्याला एखादं सोल्युशन, एखादा प्रश्न आणि मग त्याचं सोल्युशन. तो एपिसोड आपण स्पेशल करूयात अस्मिता, correct. प्रश्न उत्तरांचा करूया आणि त्या ह्याच्यामध्ये आपण कार्ड घेऊन बसू. पण नॉर्मली आपण आता जे काय नवीन हे करतो ते आपण विषयांवरती हे फोकस करूया आणि मग एक पॉडकास्ट आपण असं करूया की प्रश्न तुमचे उत्तर आमची मी कार्ड घेऊन बसते. आणि आपण लाईव्ह जाणारच होतो. हो, लाईव्ह आम्ही लवकरच येणार आहोत फेसबुकवरनं तुमच्याशी. तर तेही सांगायचं होतं किंवा रादर आधी पण आम्ही एक लाईव्ह केलेलं आहे. हो, तेही खूप माझा छान आधीचा response live, होता. हा. आणि जयंतीताई मानसिक गोष्टींना आपण हात घालणार आपली सिरीज सुरू होतीये हो. सगळी छान नवीन वर्षाची. Yes. तर नवीन वर्षाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया. येस, आमच्यातर्फे तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि होप तुम्ही आमच्या या पॉडकास्टला रिप्लाय कराल. वी आर वेटिंग फॉर दॅट. तर अंतर्मनाच्या गोष्टी अशाच चालू राहणार आहेत आणि आपण जयंतीताईला सुद्धा वारंवार भेटणार आहोत. आता एक छान आपला ग्रुप झालेला आहे. येस, डेफिनेटली आपण अंतर्मनाच्या आणि गोष्टी करूच यात. घेवाण होती आणि त्याची खूप मजा येते. तर तुम्ही आपलं हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो आम्हाला कमेंट करा. म्हणजेच तुमच्या भरभरून प्रतिसाद द्या, आम्हाला कळू दे तुम्हाला आम्ही वाट बघतोय. काय तुमचे प्रश्न आहेत, Yes. आवडतंय नाही आवडतंय आणि आम्ही कुठे कमी पडतोय. हा, तेही कळवा. म्हणजे आणि तुम्हाला आमच्याकडनं काही स्पेसिफिक विषयांवरती जर बोलायचं आम्ही असेल, बोलावं गप्पा असं वाटत मारायच्या असेल तर तेही तुम्ही आम्हाला कळवा. आपण नक्की ते विषय घेऊन त्याच्यावर गप्पा मारूया. आपण सगळ्यांशी. आम्ही ओपन आहोत. तुम्ही तुमच्या ज्या काय क्वेरीज आहेत, तुमच्या ज्या काय आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्याबद्दल प्लीज वोकल व्हा, बोला. आम्ही नक्की त्या घ्यायचा प्रयत्न करू. भेटूया पुढच्या भागात. बाय.